UPSC CSAT 2020 या परीक्षेमधील हा प्रश्न आहे. पी या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून त्या 13 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी 0 मिळाली. तर दिलेल्या अटींचे समाधान करणारी पी ची सर्वात लहान किंमत निवडा. पाहते का म्हणले, पी या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणलं. 11 गुणले की नाही, म्हणजे ती संख्या म्हणून 11 पी. पी या संख्येला 11 ने गुणलं 11 पी, त्यात 33 मिळवले. 33 मिळाले. 33 मिळवले. या बेरजेला 9 ने भागले. भागिले 9. 9 ने भागले. तर बाकी 0 मिळते. पहा आता, बाकी 0 कधी मिळते? जर 9 ला याने ह्या पूर्ण संख्येला जर 9 ने पूर्ण भागेला, 9 ने पूर्ण भागेला, तर बाकी 0 उरते. ह्या दिलेल्या अंशास 9 ने भागले आणि बाकी 0 आली, म्हणजेच 9 ने पूर्ण भागेला. आता 9 ने पूर्ण भाग केव्हा जातो? तर दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पाड्यामध्ये पाहिजे. 9च्या पाड्यामध्ये असेल तर 9 ने भाग जातो. आता पहा, इथं एक पर्याय ना, एक पर्याय घेतला आपण, एक पी ची किंमत 1 घेतली. मग 11 एके 11, 11 अधिक 33, 4 4, 4 आणि 4 8 आहे का? नाही. त्यामुळे एक संख्या जर घेतली तर अंशाची जी किंमत आहे ती 9च्या पाड्यात येत नाही. कारण एक घेतला, 11 एके 11, 11 आणि 33, 44 होणार. 44 ला 9 ने भाग जात नाही. मग 3 किंमत घेतली आपण, 3 घेतली, 11 3 33. मग हे 33 आणि ते पण 33, उत्तर 66 आले. 66. 9 ने 66 ला भाग जात नाही. मग पी ची किंमत आपण 6 घेऊन पाहिली. किती घेऊन पाहिली? 6. 11 66 आणि 33, उत्तर आले 99. 99 ला 9 ने पूर्ण भाग जाणार आहे. आणि आपल्याला सांगितलं नाही पी ची सर्वात लहान किंमत निवडा. आता 15 घ्यायची गरज नाही, कारण 6 ने जर समाधान होत असेल तर 15 घ्यायची आपल्या गरजच नाही. त्यामुळे उत्तर आले 6 हे उत्तर आले. तर सर्वात लहान संख्या 6 आहे. त्या पी ची किंमत 6 घेतली तर उत्तर आपले इथे येणार आहे. 6च्या खालच्या कोणत्याही संख्या आपण दिलेल्या घेतल्या तर बेरीज 9च्या पाड्यामध्ये येत नाही. तिला 9 ने भाग जात नाही. त्यामुळे बाकी 0 मिळणार नाही. फक्त पी ची किंमत 6 घेतली तरच उत्तर येऊ शकतं. 11 66, 33 99, 99/9 आलं, भाग पूर्ण बसणार आहे. त्यामुळे पी ची किंमत 6 आली. पर्याय क्रमांक सी.